विशिष्ट आजारांमध्ये काही गोष्टी करणे व काही गोष्टी टाळणे आवश्यक असते, पण नेमके करायचे काय आणि टाळायचे काय याची योग्यरित्या माहिती असणे गरजेचे आहे. मूळव्याध, भगंदर, फिशर यासारख्या व्याधींवरही योग्य उपाय योजना होणे तितकेच आवश्यक असते. म्हणूनच या आजारांवर अत्याधुनिक पद्धतीने होणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी नाशिक व औरंगाबाद येथे जावे लागत होते. मात्र कोपरगाव शहरातील साई ज्योती हॉस्पिटलचे डॉक्टर तुषार गलांडे आणि डॉक्टर काजल गलांडे यांनी वेसल सीलर हे अत्याधुनिक यंत्र उपलब्ध केले असून नुकतेच त्याचे उद्घाटन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न करण्यात आले. पूर्वी मूळव्याध, भगंदर, फिशर यांसारख्या व्याधी 40च्या नंतर उद्भवत होत्या. मात्र आहारातील बदल किंवा अनियमिततामुळे हा आजार आता कमी वयातही उद्भवू लागला आहे. अशा रुग्णांना थेट नाशिक, औरंगाबाद येथे जाऊन शस्त्रक्रिया करावी लागत होती. हीच गैरसोय लक्षात घेता कोपरगाव शहरातील साई ज्योती हॉस्पिटलचे डॉक्टर तुषार गलांडे व डॉक्टर काजल गलांडे यांनी अत्याधुनिक असे वेसल सेलर हा यंत्र उपलब्ध केला असून त्याचे उद्घाटन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न करण्यात आले. यावेळी मान्यवर म्हणून जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडावते, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, भाजपा नेते पराग संदान, ॲडव्होकेट शंतनू धोरडे, नगरसेवक मंदार पहाडे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुनील गांगुले, ॲडव्होकेट विद्यासागर शिंदे, संजीवनी उद्योग समूहाचे संचालक अरुण येवले, डॉक्टर राजेश माळी, डॉक्टर महेंद्र गोंधळी, डॉक्टर दादासाहेब गलांडे आदींसह मान्यवर उपस्थित होते. तर कार्यक्रमास ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर कृष्णा फुलसुंदर, डॉक्टर सतीश अजमेरे, डॉक्टर आशिष काळे, डॉक्टर महेश जाधव, डॉक्टर आप्पासाहेब अधिक, डॉक्टर योगेश बनकर, डॉक्टर बंडू शिंदे, डॉक्टर संजय उंबरकर, डॉक्टर सतीश लोढा, डॉक्टर नितीन झवर, डॉक्टर सचिन उंडे, डॉक्टर शीतल उंडे, डॉक्टर गिरीश क्षत्रिय, डॉक्टर संदीप मुरमकर, डॉक्टर रमेश सोनवणे, डॉक्टर मंजुषा गायकवाड, डॉक्टर राजेंद्र वागडकर, डॉक्टर अमोल अजमेरे आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. तर मान्यवर व पाहुण्यांचे स्वागत डॉक्टर दादासाहेब गलांडे, डॉक्टर ज्योती गलांडे, डॉक्टर काजल गलांडे आदींनी केले. तर आभार डॉक्टर तुषार गलांडे यांनी मानले. एसएन न्यूजसाठी कोपरगावहून बाळासाहेब सोनवणे. गलांडे यांनी चालू केलेले नव्याने हॉस्पिटल हे नवीन ठिकाणी स्थलांतर झाल्यानंतर हे याचं ओपनिंग करण्यात आणि आज झालेलं आहे. या निमित्ताने नवीन सुविधा ज्या त्यांच्या ब्रांचमध्ये लागतात या सर्व सुविधा या ठिकाणी त्यांनी केलेल्या आहे. म्हणून जे काही आपले ग्रामीण भागातली, शहर भागातली जे काही रुग्ण आहेत त्यांचं ऑपरेशन असेल, सर्व तपासणी असेल करण्यासाठी निश्चित फायदा होणार आहे. मी डॉक्टर गलांडे आणि त्यांच्या सुविधा पत्नी यांना खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या पूर्ण टीमला खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या माध्यमातून रुग्णसेवा चांगल्या पद्धतीने अजून घडावी अशी शुभेच्छा देतो. नमस्कार, मी डॉक्टर तुषार गलांडे, कोपरगाव शहरामध्ये गेल्या 20 वर्षापासून आयुर्वेदिक पंचकर्म आणि क्षारसूत्राची प्रॅक्टिस करतो. क्षारसूत्र प्रॅक्टिसमध्ये मुख्यतः मूळव्याध, भगंदर आणि फिशर या आजारांसाठी इलाज केले जातात. आता याच्यामध्ये नवीन ट्रीटमेंट मॉडॅलिटी ज्या येत चालल्या आहेत त्याच्यापैकी एक वेसल सीलर नावाचं एक युनिट आहे जे आपण आपल्या हॉस्पिटलसाठी इथे आता घेतलं आहे. या युनिटमुळे जी काही रुग्णांची गैरसोय व्हायची, बाहेरगावी जावं लागायचे, तर ते आता थांबणार आहे. या व्हेसल सीलर युनिटचे फायदे असे आहेत की याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे जखमा फार खोल होत नाही, पेशंटचं ऑपरेशनच्या दरम्यान रक्तस्राव होत नाही, शौचाचं नियंत्रण जाण्याचा धोका राहत नाही, ॲडमिट राहण्याची गरज पेशंटला हे झाल्यानंतर, ऑपरेशन झाल्यानंतर राहत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिकव्हरी फास्ट होऊन जाते, पेशंट लवकर कामाला लागू शकतो, कोणत्याही प्रकारचं पोस्ट ऑपरेटिव्ह इन्फेक्शन होत नाही. आपल्या हॉस्पिटलमध्ये हे जे काही मूळव्याध, भगंदर, फिशर आजारांसाठी जे काही उपचार चालले जातात त्याच्यामध्ये स्त्री रुग्णांसाठी विशेष व्यवस्था केलेली आहे. त्याच्यामध्ये डॉक्टर काजल गलांडे या अशा स्त्री रुग्णांसाठी उपचारासाठी उपलब्ध असतात. फिमेल ॲनेस्थेटिक जे काही मुलीच्या डॉक्टर आहेत, डॉक्टर बू म्हणून, त्याही उपलब्ध असतात. याच्यामुळे माता भगिनींना जे काही असा संकोच वगैरे असतो तो दूर होतो आणि उपचार पद्धतीचा जे काही इतर उपचार पद्धती जे काही प्रॉब्लेम आहेत, टाके पडणे वगैरे, ॲडमिट ठेवावं लागणं, शौचाचं नियंत्रण जाणं, ते या उपचार पद्धतीमुळं होत नाही. पेशंट आनंदी राहतो.